धम्मपद पुप्पवग्गो पुप्फानी हेव पचिनंतं व्यासत्तमनस्सनरं सुत्तं ग्रामं मोहोघो व मच्चू आदाय गच्छति। माराची फुले वेचणाऱ्या मन आसक्त झालेल्या माणसाला मृत्यू ओढून घेऊन जातो, जसा निजलेल्या गावाला महापूर ओढून घेऊन जातो। उपहासात्मक शब्द ऐकताच भडकून जाऊन राजा विद्युक याने बुद्धाच्या नातेसंबंधातील सर्व शाक्य लोकांना ठार करून सूड घेतला। परत येत असताना त्याने एका नदीच्या पात्रावर आपल्या अनुयायांसह मुक्काम केला। रात्री अनपेक्षितपणे आलेल्या पुराने त्या सर्वांना समुद्राकडे वाहून नेले। त्यांची दयनीय अवस्था ऐकून बुद्ध उद्गारला की आपले उद्दिष्ट साध्य करण्यापूर्वी असे लोक नाश पावतात।